विठ्ठल आवडे प्रेम भाव। येत जा वारी करत जावी। वाऱ्या करायच्या कशा करता? मग तुम्ही ह्या वाऱ्या काय काय कशा करता? या धुळीत जाणं, पंढरीची वारी करणं, आळंदीची वारी करणं, देहूची वारी करणं, पवार सर काय कशा करता करता? भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मदनु देहाच्या निरसने पाविजया ठाया माझी आई शिकाया जवनो हे। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग देहूतील मालकांचा आहे। पुढं सरका ना, मी मागच्यांना जागा नाही त्याच्यामुळे जागा केली तुम्हाला। सरका सरका पुढं पुढं बसा, तुमचं बसा, कशाला हलवता तुम्ही, बसा। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग देहूतील मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे भक्ती कशाला म्हणावं असं नमूद करतात। प्रत्येक जण आपोआपल्या मतानं भक्तीची व्याख्या हा मांडत असतो। या परम पावन अनादी कालापासून चालत असलेल्या ऋषीप्रणीत मुनिप्रणीत वेदप्रणीत शास्त्रप्रणीत आणि पुराणप्रणीत असा हा जो संप्रदाय भगवान विश्वनाथांनी स्थापन केला, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव देवादिदेव विश्वनाथांनी स्थापन केलेल्या संप्रदायाचं सर्वात मोठं भक्तीचं सूत्र आणि व्रीत काय असेल तर नम्रता आहे। विठाला विठाला जोपर्यंत नम्रतांत करण्यात येत नाही तोपर्यंत या संप्रदायात येण्याची योग्यता पात्रता लायकी अधिकार त्याचा नाही आहे। कारण या संप्रदायात वय किती आहे, अभ्यास किती आहे, समाजाची मान्यता किती आहे, त्याच्यापेक्षा त्याच्याकडे नम्रता किती आहे। पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जण एकमेका। या संप्रदायामध्ये नम्रतेला फार मोठी किंमत आहे। संप्रदायाचं ब्रीद पाया पडणं नम्रता आहे, म्हणजे कोण्याही हलकटांच्या पाया पडणं हे सुद्धा नाही। या संप्रदायातल्या लोकांनी लायक संपन्न माणूस शोधायचा, त्याच्या गळ्यात तुळशीची कंठी असावी, वैचारिक पातळी त्याची स्थिर असावी, आचरणाचं गोडसं अशा प्रकारचं त्याच्या हृदयात कार्ड असावं, पैठणच्या मालकानुसार दयेचं कार्ड त्याच्याकडे असावं, सर्वाभूती दया साधू म्हणावे आयशिया, अशा काही ज्याच्याकडं गोडशी अशी सूत्र आहेत अशा लोकांच्या पाया पडलं पाहिजे। आपल्या संप्रदायाचं ब्रीद नम्रता आहे, म्हणजे कोणाच्याही पाया पडायचं नाही, ही लाचारी झाली। महाराज या संप्रदायातल्या नम्र लोकांनी काळाच्या डोक्यावर पाय दिलाय, जगा काळ काय। महाराज एवढी नम्र माणूसही, एवढी लवचिक, एवढी सात्विक, ज्या मालकांच्या दरबारात आपण आहोत, ज्ञानियांचे राजे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि भौतिक श्रीमंतीतले राजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज। सकल संता माझी राजा, सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, सर्व संतातले नाथबाबा राजे आहेत। वैभवाच्या बाबतीत, नम्रतेच्या बाबतीत मालकांचं गोडसं सूत्र आहे। मोठ्या श्रद्धेने घरच्या श्रीमंत करायचं तरी काय तुम्हाला,
ज्याच्या त्याच्या घरच्या एखाद्याच्या घरामध्ये पलंगाला सोन्याच्या विटा येतात आणि बापाचं श्राद्ध करीत नाही सोमळ्या, काय फुकून द्यायची का त्याची संपत्ती? काय करायचं? घरचं कोणी विचारणार आहे? आणि गरज बी काय, ज्यानं त्यानं आपोआपल्या पाहुण्या रावण्याला भावकीला याला त्याला कोपर खेळ्या हाणावं, ते हाणायची गोष्ट नसती. पण तरी तिकडं वजन दाखवलं, इकडं भक्तीतलं वैभवातलं वजन दाखवलं पाहिजे, संप्रदायातलं. येत जा, वारी करत जावी. वाऱ्या करायच्या कशा करता? मोठ्यांचं वाक्य सांगतो. गुरुजींना राजराजेश्वर शास्त्रींनी प्रश्न केलता. राजराजेश्वर शास्त्री म्हणजे काशीतले प्रचंड शास्त्र पुराणाचे वेदाचे अध्ययनातलं एक भक्तिसूत्र होतं फार मोठंसं. आणि रंगनाथ गुरुजी म्हणजे ज्ञानसूर्य महाराष्ट्रातले. एक माहिती असावा लहाने गुरुजी, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर रंगनाथ गुरुजी जन्माला आले नसते तर लवकर पांडुरंग मराठवाड्यातल्या लोकांना कळाला नसता. आपल्या या प्रांताला विश्वाचा मालक जर दाखवून दिला असेल कोणी तर गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांनी दाखवून दिला. विद्येचं माहेर घर आहे, ते संशोधन केंद्र आहे गुरुजी म्हणजे विद्येचं. आणि राजराजेश्वर शास्त्रींनी गुरुजींना प्रश्न केलता की तुम्ही एवढे मोठे प्रचंड विद्वान आहात, म्हणजे ज्ञानसूर्य गुरुजी पदवी तिथं प्राप्त झाली, मग तुम्ही ह्या वाऱ्या काय काय कशा करता? या धुळीत जाणं, पंढरीची वारी करणं, आळंदीची वारी करणं, देहूची वारी करणं, पवार सर काय कशा करता असा राजराजेश्वर शास्त्रींचा प्रश्न होता. काय समर्पक उत्तर दिलं असेल. खैरमोडे महाराज, तुम्ही वारी काढता नाथांच्या दरबारात, हिगोर गरीब भोळी भाळी भाविक माय मावल्या तुम्ही मोठ्या श्रद्धेनं घेऊन येता. ऐका गुरुजींचं प्रश्न उत्तर. गुरुजींनी सांगितलं, शास्त्री जीव वलय दुःखाती जायते. प्रत्येक जीवाच्या पाठीमागे दुःखाचे चक्र असतात, वलय असतात, वर्तुळ असतात. ती नाना प्रकारच्या दुःखाची, पहिलं वर्तुळ, दुसरं वर्तुळ, तिसरं वर्तुळ, चौथं वर्तुळ, अशी दुःखाची वर्तुळ कवच अशी फिरत असतात. हे दुःखाची वर्तुळ वेदाच्या अध्ययनानंही संपत नाहीत, शास्त्राच्या अध्ययनानं संपत नाहीत, ती पुराणाच्या अध्ययनानं संपत नाहीत. ती जर संपवायची असतील तर वारीनं संपत असतात. का? महाराज, शास्त्र वाचण्यासाठी दशेला यावं लागतंय, पुराण वाचण्यासाठी ती दशा यावी लागती, वेद वाचण्यासाठी ती दशा यावी लागती. अक्षर कळतात पण अक्षराची कृपा झाली का? अक्षराची कृपा होणं गरजेचं आहे. वाचता कोणाला येईल? संभाजीनगर क्षेत्रामध्ये युम पठाणसारखे मुस्लिम समाजाचे प्राध्यापक प्रचंड अस्खलित ज्ञानेश्वरीवर बोलतात, प्रचंड विद्वान. या देशाला लाभलेले राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम स्वर्गीय हे गीता पाठ असायची त्यांना. मी मुस्लिमांची नावं याच्याकरता घेतो की शास्त्र वेद विद्वत्ता असल्याच्या नंतर त्याही समाजाची माणसं पाठ करू शकतात. तुम्ही पाठ करता काही नवल नाही, पण कृपा होणं महत्वाचं आहे. आणि अक्षराची कृपा सरळ सरळ होणं इतकं सोपं नाही. शास्त्र वेद हे दशेला आल्याशिवाय नाही. मग वारीचं महत्व का? या वारीमध्ये एखादा ब्रह्मवेत्ता असेल, एखादा योगी असेल, एखादा तपी असेल, एखादा सिद्ध असेल, एखादा अनुरागी असेल, त्या रस्त्याने गेलेला असेल, त्या रस्त्यावर त्याचे पाय पडलेले असतील आणि त्याच्या पायाला चिटकलेले मातीचे कण आपल्या जीवनातली सगळी दुःखाची वर्तुळ दूर करू शकतात. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. सर्वात मोठं घाणेरडं वर्तुळ कोणतं असेल तो वासनेचं वर्तुळ आहे. आणि ही संपवण्याची ताकद संतांच्या सानिध्यात असते. कीर्तन करतो म्हणजे संत नाही, रामायण सांगतो म्हणजे संत अद्याप नाही. रामायण गोड सांगतो आणि बायको टाकून दिली, कसं म्हणता येईल त्याला रामायण करायला? मस्त भागवत सांगतो, लोकही मागे लागतात, प्रचंड मोठं नारळ देतात त्याला, बापाला बोलतच नाही.
आणि भागवत ज्याचं सांगतो त्या भागवताच्या मालकानं माईसाठी आणि बापासाठी बंदीशाळा फोडली. फोडीली बंदीशाळा इतकंच म्हणायचं आपल्याला. माय बापासाठी बंदीशाळा फोडली आणि आम्ही भागवत सांगून जर माईला आणि बापाला सांभाळीत नसल तर आमच्या पाया पड्या तुमचा उद्धार होईल का? तुम्हाला कोण्या नरकात टाकावं यमाला कळणार नाही. आम्हाला फुकू द्या कुठं फुकायचं तर, पण तुमचंही फुकटच नाकच झालं. वळ ईस त्याच्या लग्नाला गेली, वळ ईस त्याच्या लग्नाला गेली, वापस आली गुरुजी. हा हा वळीन गंजा बायका काळ्या केल्या तिच्या इस्त्यान. विठाला महाराज या संप्रदायामध्ये बाकीच्या कसल्याही प्रकारचं वारी केली गुरुजींनी सांगाव. शास्त्री वारीचं पुण्य काय सांगाव. रंगनाथ गुरुजींच्या पंजोबाचं नाव होतं रानोबा. रानोबाच्या जखमा झालेल्या पायाच्या जखमा दुरुस्त करण्यासाठी जगाचा मालक जिथं मुक्काम पडन तिथं माणसाच्या रूपात पायाची मालिश करायला येत होता. ही वारीची ताकद आहे. हे वारीचं वैभव वारीचं. त्यावेळेला राजराजेश्वर शास्त्रींच्या लक्षात आलं की शास्त्री पदवी काशीतच दिल्या जायची आणि काशीत दिलेली शास्त्री पदवी खरी एका खोटी पैठणला तपासल्या जायची. म्हणजे आपल्यापेक्षा विद्वान असतील का नाथ बाबा राजराजेश्वर शास्त्रीच्या कुळातले मागचे लोक, राजराजेश्वरी रंगनाथ गुरुजींच्या काळातले. पण त्यांनी विचार केला एवढी मोठी प्रचंड काशीत विद्वत्ता तरी पण खरी की खोटी काशीत इथं पैठणला तपासले जाते. असं काय? त्यांचे पूर्वज ज्या वेळेला 400 वर्षापूर्वी पैठणला आले त्यावेळेला लक्षात आलं महाराज आम्ही शास्त्री पदवी दिलेली तुम्ही खरी की खोटी कशी तपासता? ते म्हणले आमचे भक्तीचं सूत्र आहे. हा वारकरी संप्रदायाचा निरध्यास आहे. हा वारीचा प्रचंड व्यासंग आहे महाराज. त्यावेळेला त्या शास्त्रींची भ्रांत जाते वारकऱ्यांची ताकद किती मोठी आहे. म्हणून वारी करणं महत्वाचे आहे. खैरमोडे महाराजासोबत जे काही लोक येतात ती माणसं पुण्यवान आहात. तुम्ही नाथांच्या दरबारात विटेवरच्या मालकाचा ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नाथबाबांच्या नामाचा जयघोष करीत येता. ही वारीची फार मोठी ताकद आहे. प्रचंड व्यासंग वारीचा. ज्या मालकांच्या दर्शनाकरता वारी करता आपण येतो ते मालक किती नम्र आहेत. भक्तीचं सूत्र किती गोड आहे. तेव्हा एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी कोणी कोणाच्या पुढे वाकत असेल त्याला लाचारी म्हणत असतात. एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी पवार सर कोणी कोणाच्या पुढे वाकत असेल त्याला मतलबी म्हणतात. महाराज समोरच्या पुढे वाकण्यासाठी काहीच संबंध नसताना अंतकरणामध्ये कोवळ्या तृणांकुरापेक्षा नम्रता होती असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. कोवळ कोवळ तृणांकुर कोवळ कोवळ त्याच्यावरची सकाळचं जे दव पडतं का आपण ज्याला ओदाड म्हणतो त्या दवाचा एक थेंब जरी त्या कोवळ्या तृणांकुराच्या शेंड्यावर पडला तर ते पूर्ण असं स्वतःला वाकून घेते. इतकी लवचिकता माझ्या नाथांकडे होती. अधिकार किती मोठा होता दोन्ही गोष्टी सांगतो. भक्ती ते नमन. माझ्यासारखा सर्वसामान्य म्हणण्यापेक्षा 4-2 पानं पाठ केलेला एक अहंकाराचं गंडल आलेला व्यक्ती नाथांकडे आला. प्रत्येकाला ज्याची त्याची अशी काही कोणाला कोणी म्हणत असेल मला आमक्यापेक्षा जास्त पक्वाज येतो, कोणी म्हणत असेल मला गाता जास्त येते, कोणी म्हणतं मला श्लोक पाठ आहेत, ओया पाठ आहेत, आमकं पाठ आहेत, कोणी म्हणतं मला गाणे पण लय पाठ येतं. असं ज्याचं त्याचं तो भाग असतं ना. आणि एक थोडंसं गंडल आहे. तसं एका व्यक्तीला एक 4-2 पानाच्या अभ्यासाची प्राप्ती झाली आणि त्यानं थोडंसं अहंकारानं अंतकरण असं पुलकित आलं. म्हणजे सुजलं त्याचं अंतकरण आतून. मी फार मोठा नाथांकडे आले. ते किती लवचिकता महाराज. त्यांच्या दरबारातली लोक किती लवचिक. कधी कधी काय होतंय महाराजाच्या संग राहणारे बाभळीपेक्षा कडक, रामकाठीपेक्षा कडक. त्या तरी चांगलं वाटुळे आल्यावर तेव्हा ओढत्यात. वाटुळ कळतीन बुवा शेंड्या सगळं उन्मळत्यात. हे तिच्या त्या वाटुळीला पण भेट नाही इतकी रगील. तर नाथांच्या दरबारातला 15 किलो सोन्याची काठी हातात असलेला चोपदार कपाळाला गंध पाहिल्याबरोबर काठी खाली टेकली लोटांगण घातलं. कोण आपण? मी आमकी व्यक्ती आहे. एकनाथ महाराजांना भेटायचंय.
शक्यतो महाराजांना एकनाथ कोणी म्हणतच नव्हतं, नाथ बाबा म्हणायचे किंवा शांती ब्रह्म म्हणायचे. पण ते जरासं 4-2 पुस्तकं वाचलेलं होतं खेरमोडे महाराज. मला एकनाथांना भेटायचंय, मला इतकं म्हणणं सुद्धा थोडंसं पाप वाटते माझ्या वाणीला. चोपदारानं सांगितलं, मालकांना नमूद करतो तुम्ही आलात म्हणून. तर त्याने विचार केला, हे तर मालक म्हणते त्यांना. काठी चोपदारानं तिथंच ठेवली, 15 किलो सोन्याची काठी. तर ते 4-2 पुस्तकं वाचून आलेलं त्या काठीला असं हात लाईत होतं, कशाची आसन. वापस आले चोपदार, या म्हणाले मालक. पुन्हा एकदा प्रणाम केला, हातात काठी घेतली, दंड घेऊन चोपदार पुढे चलत होता. दत्त चोपदार समोर चोपदार चालतात, पाठीमागे हे काका चालू लागले. मालक आली ती. तेवढ्या अवकाशात आईसाहेबांनी एका सोन्याच्या गंगाळात पाणी काढलं पाय धुवायला. गिरीच्या काकी होत्या. पाठ टाकला, त्या पाटावरही उभी राहिली आणि दोघांनी पाद्यपूजा केली. कारण अहंकारी जरी असेल पण अध्ययन घडलेला व्यक्ती होता. पण नाथांनी विचार केला, याच्यावर अक्षराची कृपा आहे, शास्त्राची कृपा आहे, वेदाची कृपा आहे, पुराणाची कृपा आहे, प्रचंड अभ्यास केलेला व्यक्ती आहे. पण अहंकार गेला नव्हता. पाय धुतली, आतमध्ये बसायला टाकलं. काय जेवताला आपण असं विचारलं. नाथांनी सांगितलं, तुम्ही जे सांगताल ते आम्ही करू. आमच्याकडं नित्य पुरणपोळीचा स्वयंपाक नित्य असतो, नित्य. हरी त्यांचं आराध्य दैवत होतं नाथांचं, आणि नित्य पुरणपोळीचा स्वयंपाक. मला नाही वाटत हा नियम महाराष्ट्रात कोणी करू शकल. एक बाई म्हणली, महाराज मी 1.5 महिना झालं नवऱ्याला रोज पुरणपोळी द्याली. म्हणलं, बाई इतकं कसं काय बेजार होती, रोज कसं पुरण शिजिती. ती म्हणली, मी मागच्या महिन्यातच शिजिल तर फ्रीजमध्ये ठेवलं. म्हणजे मागच्या 1.5 महिन्यापूर्वी पुरण शिजून फ्रीजमध्ये ठेवलं. वा वा वा, हा श्रीमंत कैदी आहे. माधव महाराज मगर सांगायचे, गुरुजी देवाच्या नैवेद्यासाठी कालचं पाणी सुद्धा वापरीत नव्हते. काय शिस्त असेल हो. वेडा आहे का जगाचा बाप. अहो, एखादा पाहुणा एखाद्याकडे गेला आणि त्यानं जर बरोबर रामराम जर व्यवस्थित नाही घातला तर पुन्हा ही माणसाकडे जात नाहीत. तर जगाचा बाप त्यांच्याकडे 36 वर्ष राहिला. काय साधी गोष्ट का काय असेल की नाही त्यांच्याकडं. वा, ठीक आहे, आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक जेवू. आईसाहेब स्वयंपाकाला लागल्या. पैठणच्या मालकांच्या अंतकरणात एक काय मनात आलं, ते रोजही त्यांच्याकडे 10-5 लोक जेवायला असायची. पण आज त्यांनी विशेष काही लोकांना आमंत्रित केलं की आपल्याकडे प्रचंड अभ्यास करणारी एक व्यक्ती आली, त्यांच्या सानिध्यात बऱ्यापैकी त्यांच्यासारखे अभ्यास करणारी दर्जेदार लोक असावा म्हणून अशा काही लोकांना आमंत्रित केलं. पात्र लावली, रांगोळ्या घातल्या, समया लावल्या, धूप लावले, आणि मग पात्र वाढल्याबरोबर भात वाढण्याची पद्धत आहे. मोठ्यांचं वाक्य सांगतो, मालकांकडे सोन्याची पात्र होती नाथांकडं. असा एक पुरावा ऐकला, त्यांच्याकडे चोरी झाली त्यावेळेला चोराला सोनं त्यानं उचलून दिलं. ते म्हणले मला न्या म्हणले, पण गठुडं उचलत नाही म्हणले, मग मी उचलून देतो. म्हणजे चोराला सोन्याचं गोठुडं उचलणं म्हणून यांनी उचलून दिले, त्या अर्थी त्यांच्याकडे किती असेल. इतका वैभवशाली संप्रदाय आपला. 7 लाखाची गाडी घेतली आणि किली हातात घेऊन फिरू लागला. मी गाडी घेतली, किली निष्ठलीन दुसऱ्याचा डोळा आंधळा झाला, आणि 7 लाख रुपयाची गाडी, आणि पार किली फिरू लागला अशी गाडीची चाबी. निष्ठलीन फुटला पुढच्याचा डोळा. किती नालायकपणा. आपल्या संप्रदायातले लोक एवढे वैभवशाली आहेत, आपल्या टपराच्या गाड्यात असं फुगीरपणा करायचा नाही.
लय मोठा संप्रदाय आपला. या संप्रदायातली लोक विमानात बसली खैरमोडे बुवा, ह्या टपऱ्या नाही, हे डिझेल पेट्रोलवर चालतं नाही. तुझं चित्र कुटीहून येऊनी मार्गी उद्धरिले शिमुनी, शरभंगू जाता विमानी म्या प्रार्थोनी पुशिले. शरभंगू जाता विमानी म्या रे प्रार्थोनी पुशिले. म्या म्हणणारी शबरी होती, शरभंगू जाता विमानी. म्हणजे या संप्रदायातली लोक विमानात बसली, ह्या 7, 8, 10, 15, 20, 25, 50 लाखाच्या टपऱ्या गाड्याचा जास्त गंडला आम्हाला नाही यायला पाहिजे. की चोराला सोनं उचलून द्यावा असेल घरी किती हो, काय श्रीमंती असेल, काय वैभव असेल मालकांचं, म्हणून सोन्याची ताट त्यांच्याकडे जेवायला. पहिले ते आमच्यासारखे आलेले शास्त्री ते ताटच पाहत होते. खाला काय येतं का माहिती त्याच्यात. म्हणून कोणालाही शास्त्री पदवी पैठणच्या मालकांकडे नव्हती, अधिकारी लोकांकडेच. एक माहीत असावं तुम्हाला, महाराष्ट्रात पहिल्यांदा 3 शास्त्री आले, जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि अद्यावत एक शास्त्री आहेत प्रल्हाद शास्त्री दैठणकर. पहिले महाराष्ट्रातले. मला असं वाटते नाथबाबा असते तर नाथबाबांनी सुद्धा यांची पाठ थापटिली असती, इतका प्रचंड विद्वत्ता ते नाथबाबा होते. जेवायला पात्र लावली, सुरुवात झाली वाढायला, गजर मटू लागले, घास घेणार. तेवढ्या अवकाशात आलेल्या महाराजांनी सांगितलं मला काय जेवायचं नाही. नम्रता सांगतोय, पाय धरली मालकांनी. महाराज जेवा, आमच्या या कुटियामधून आतापर्यंत कोणीही उपाशी गेलेला नाही, जेवा. भक्ती ते नमत सांगतोय, नम्रता किती होती. जेवा महाराज जेवा. नाही, ऐकायला तयार नाही कोणी. महाराज स्वयंपाकघरातून कधीही बाहेर न निघणारी माऊली आल्या तरी त्या सोहळ्यात वाढायच्या. आणि सोहळ्यातलं वाढणं कसं असतं माहिती आहे का, चमचा हा वाटीला लागायचाच नसतो, खरं तेच वाढणं असतं. सोहळ्यात वाढणं म्हणजे चपात्या फेकून हाणणं नाही, काही विशिष्ट प्रकारच्या अंतरावरून पात्रात पोळी किंवा चपाती भाकरी टाकणं, हे सोहळं होतं. शुद्धता, सगळ्यात सोपी शब्द म्हणजे शुद्धता. महाराज एवढ्या शुद्धतेत जीवन जगणारी माऊली, याच्या पलीकडे सांगू का, ज्या बाईचं लुगडं 36 वर्ष पंढरपुरातल्या मालकाने धुतलंय, त्या माऊलीनं जेवणाऱ्या व्यक्तीच्या पुढे लोटांगण घातलंय. लोटांगण घातलं. महाराज जेव्हा आतापर्यंत आमच्याकडे अन्नपूर्णेचा जो पुरुषार्थ आहे तो खोटा झाला नाही. आणि तुम्ही तसं जाऊ नका, जा जेवून. नाही म्हणे माय मी जेवत नाही, तुमच्याकडे संध्या करत नाहीत तुम्ही. आवाज दिला, गिरिजा हे थोडंसं वाढवा. हे गिरिजा, जी मालक थांबा, तुम्ही बोलतोय मी. महाराज संप्रदायामध्ये ह्या माऊल्यांचा पण फार मोठा पुरुषार्थ होता. गिरिजाबाईंचा अधिकार किती मोठा होता. पैठणच्या मालकाला एकदा श्रुती नावाच्या पत्रकाराने प्रश्न केला. जगातला पहिला पत्रकार कोणता? श्रुती. श्रुती नावाच्या पत्रकाराने प्रश्न केला, महाराज तुमच्याकडे 36 वर्ष जगाचा बाप काम करण्याकरता राहिला, ते तुमचा अधिकार होता, तुमचं पुण्य होतं, तुमचं भक्तीचं सूत्र होतं का त्याच्यात गिरिजा काकींचा सुद्धा काही पुण्याचा भाग आहे? नाही शब्द फुटले तोंडातून. श्रुती नावाच्या पत्रकाराने हा शब्द तिसऱ्यांदा घोकला पवार गुरुजी. त्यावेळेला पैठणच्या मालकांनी सांगितलं, श्रुती माते, हा विश्वाचा बाप आमच्या इथं 36 वर्षापासून राबतोय, हा सर्वात मोठा पुरुषार्थ माझ्या अर्धांगिनीचा आहे. महाराज परोक्ष माणूस ज्या वेळेला आपल्या घरी थांबतो का, परोक्ष माणूस ज्या वेळेला आपल्या संसारिकाच्या घरी थांबतो का, ही मालकापेक्षा जास्त लवचिकता त्या घरच्या बाईची असावा. महाराज त्या माणसानं किती जरी आदर केला आणि त्या घरची बाई जर भगुण्याचे बुड आत घालीत असन,
भगुन्याचं बुड आत घालणं कळतं तुम्हाला? म्हणजे पातेला आपटीनं, पातेला आपटील्यावर बुडं कुठं जातेत मध्ये. मग अशी जर बाई असेल तर का कसा पुरुषार्थ, बाहेरचा माणूस कसा थांबेल? महाराज काय पुरुषार्थ असेल तो भक्तीचा, काय अन्नपूर्णेची सिद्धता असेल आईसाहेबांकडे. मालकांनी सांगितलं तिचंही योगदान आहे. त्या गिरिजा काकींनी लोटांगण घातलं, मालकांनी सांगितल्यावर बाजूला सरकल्या आणि सगळी लोक स्तब्ध झाली. आता नाथांनी अशा लोकांना बी आमंत्रण दिलं की ते वट्यावर बसून समोर दिसल्यावर जय हरी घालीत होते आणि माघारी गेल्या उकरीत होते. जेने मुखे स्तवी, असा एक वर्ग आहे, जेने मुखे स्तवी तेची निंदे पाठी लावी, आईसी आधमाची जाती त्याचे तोंडी पडो माती. काही माणसं समोरून आल्यावर इतकी स्तुती करते आणि बाजूला गेले की त्याचं इचकितेत. आदम म्हणले त्याच्या तोंडात माती पडो. अशी माणसं नाथांनी जेवायला बोलली. एकूण एकाच्या मांड्या उकरला, 12 वाजतात भेटला. लय सोन्याच्या ताटात जेव घालायचा नाद होता. बघा हे जर उपाशी गेलं तर चंद्र सूर्य तोपर्यंत यायला डब्बा लागते. महाराज काहीच नाही, एकदाच म्हणले जेवा महाराज, आम्ही किती मूर्ख असू द्या पण अन्नपूर्णेचा अपमान करू नका, जेवा, पात्राला डावलू नका. ऐकायला तयारच नाही. नाथ महाराज म्हणले बरं ठीक आहे, संध्या मी केली नाही, तुम्ही किती बाऱ्या करता? म्हणले दिवसात 3दा. कशा करता? देवप्राप्ती करता. कधीपासून करता? 45 वर्ष. मला काय माहित नाही पण सहज आकडा बोलायला, कारण उद्या कोणी विचारता याला पुरावा आहे का तर आपल्याकडं नाही. ते अंगावर दगड घ्यायचं काम करीत नाही. जे माहिती तितकं बोलायचं, पण सहज म्हणलो 40-45 वर्षापासून करतो. मग 45 वर्षापासून रोज 3दा संध्या करता. देव भेटला का? अजून स्वप्नात नाही. नाथांनी सांगितलं मी याच्याकरता संध्या करत नाही, तुम्ही देवाच्या प्राप्तीकरता संध्या करता, देव भेटण्यासाठी. आणि मी याच्याकरता संध्या करीत नाही, देवच तुम्हाला तूप वाढायला होता. आपल्या भातावर ज्यांनी तूप वाढलं का तो देवच होता, देवच होता. हा श्रीखंड आहे ना, तो विटेवरचा मालक आहे. कल्पना करा, विश्वाचा बाप ज्यांच्याकडे कामाला आहे ती माणसं किती लवचिक, किती लवचिक, किती लवचिक. ज्या माणसाला नौकराच्या हातानं काम करून घ्यायची सवय लागली का, नौकर नसल्यावर त्याने पाळलेल्या कुत्र्याला पण शिकलं, टब्या मोबाईल घेऊन ये. मग टब्या थुत्रात धरून मोबाईल आणतो. आता लाळ लागलीच का नाही मोबाईलला? मग कुत्र्याची लाळ शास्त्रात चांगली सांगितली का? वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे, जेवताना कुत्र पुढं नसावा. हो, चिंच खातानं बँडवाल्याच्या पुढं उभं राहिलं तर त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. आम्ही लहानपणी करायचो असं. हे बँड नव्हते ना ते बटनावरचे, त्या पिपाण्या होत्या आणि ते पाणी सुटायचं जिकून तिकून, त्याची ती पिपाणी फुल भरायची, फुरफुर 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 वाजायची. त्याचं गाणं गेलं चुलीत. मग चिंच समोर जर त्या पिपाणी वाजणाऱ्याच्या पुढं धरलं तर त्याच्या तोंडाला पाणी सुटतं आणि जेवणारा पाहिल्याच्या नंतर कुत्र्याच्या तोंडाला पाणी सुटतं. दुःख कशा करायचं आहे? कुत्र्याच्या लाळीमध्ये जीवाणू असतात, विज्ञानही सांगतंय आणि शास्त्रही सांगतंय. त्याला रॅबीज म्हणतात ना गुरुजी. आणि ते रॅबीज आणि ते मग लाळे वाटं जर खाली पडले तर वाढणाऱ्या बाईचा पाय पडतो, आपलं लेकरू जातं. म्हणून कुत्र्याविषयी अनादर नाही, पण जेवताना त्याला लांब ठेवा असा. मग हे कुत्र्याला जर मोबाईल सांगत असतील तर मला असं वाटतं काय भारी कुत्रे असतील हे मोबाईल कुत्र्याला सांगणारे. म्हणजे मला सांगायचं की वाकाच वाटत नाही, नसला नौकर तर निदान कुत्र्याला पण वाकीतील इतकी माणसं. वैकुंठवासी मारुतराव महाराजांचं एकदा वाक्य ऐकलं तर, एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय आणि ते खालचं गंतर पडू लागलं, पण यान पायात पक्क पकडलं वरच्यानं, ते चलूच लागलं हे पडच ना. तर ते मुंगळा इंद्र पदावून खाली पुण्य संपल्यावर मुंगळ्याच्या रूपात आलता. म्हणजे त्याला अजून बी लक्षात आलं मी इंद्रच आहे. मुंगळ्यावर बसलाय मुंगळा, पण ऐरावत हत्ती समजायला खालच्या मुंगळ्याला, आणि हे मुंगळा स्वतः इंद्र समजायला. असाच स्वभाव. म्हणजे आपल्याकडं मुठभर असल्याच्या नंतर वाका वाटत नाही. जगाचा बाप ज्यांच्याकडे कामाला आहे एका सामान्य माणसाच्या पुढे वाकले. हा झाला त्यांचा नम्रतेचा. गरज नव्हती कारण आहे का? गरज नव्हती कारण आहे का? चौघांच्या खांद्यावर ज्यावेळेला पार्थिव जाते, रस्त्यात कुण्यातरी एका बाईची मुलगी वाटे लावायची होती. वाटे लावत असताना बैलगाड्या, शिदोऱ्याचे माठ, आता डब्बे वगैरे असतात, त्या काळात
मला वाटते गाडग्यानंच शिदुऱ्या लाडू वगैरे द्यायचे. आणि ती बैलगाडी घाट्या घुंगरं लावलेले आणि ती पाहुण्याची बोलवण करून चालली. आणि तेवढ्या अवकाशामध्ये यात्रा चालली, शेवटची निर्वाणाचा प्रसंग. आणि बाईच्या तोंडातून सहज वाक्य, काय माय यांना आजच वेळ होती का ग? झाला. नम्र असून अधिकार किती होता, गरज नव्हती नम्रतेची. खैरमोडे महाराज यांना आजच काय वेळ होती. महाराज इतकाही शब्द सहन झाला नाही. आपणाला शांती ब्रह्म म्हणतात. एवढी मोठी लौकिकता आपल्या लोकांनी तोंडात साखरेसारखं आपल्याला गोळलंय. आणि आपल्या जाण्यामुळं जरी एक कुटुंब नाराज होत असेल तर मग आपण वापस आलो तर काय हरकत आहे. अन्यायचं काम दक्षिणेच्या मालकाकडे आहे. पळड्याच डोळे उघडेन वरच्याला सांगितलं, अरे जाऊ दे 5-6 दिवस, काय अजून पुन्हा कधी जाऊ. तोळड्या सुतुळ्या. हा अधिकार पैठणला आणि हाच अधिकार दैठणकराच्या घरात होता परभणीला. गिरिजामाई नावाची बाई दैठणकरांच्या मालकीन जात राहिल्या. चौघाच्या खांद्यावर पार्थिव टेकलं आणि येशीपर्यंत पार्थिव आल्याच्या नंतर धीरजगिरी सांगायचे, त्या अंत्यविधीला 3 देव होते. ब्रह्मदेव होते, काशीतले मालक होते आणि पंढरीतले मालक होते माणसाच्या रूपात. ते पुढं चालत होते प्रेताच्या पुढं, गाडगं धरणाऱ्याच्या मागं. पण गिरिजामाईने विचार केला, 3 देव आपल्या अंत्यविधीला आहेत. सूर्य थांबवणारे धीरजगिरी आहेत, संन्यासी होते धीरजगिरी. त्यांनी सूर्य थांबिलता 1 तास 14 मिनिटं. ही आपल्या अंत्यविधीला आहेत, पण आपले मालक आहेत का? सौभाग्यवती गेलेली स्त्री खैरमोडे महाराज. आणि माडावर ना असं डोकं उचललं, मागं पाहिलं. मालकानं सांगितलं, गिरिजा आहे सोबत, पड. सोबत आहे मी तुझ्या, पड पड. काय पुरुषार्थ असलो. यम कुत्र्यासारखी शेपूट हालीत असं यायच्या पुढं, कुत्र्यासारखी आपण गोंडा घोळणं म्हणतो ना, कुत्र्यासारखा गोंडा यम घोळत असेल या परमार्थिक कुटुंबात, आध्यात्मिक कुटुंबात. काय भक्तीचं सूत्र असेल. आणि ते सूत्र माझ्या पैठणच्या मालकाकडे. राहू दे ना रे, आजच्या दिवस मग काय अडचण येत असेल तर थांबतो. तोळड्या सुतोळ्या. मग आता कालांतरानं काही लोक तिथे गेल्यावर जिथे झाले घडतेत ना टीव्हीवर पेपरवर. पण हे मेलेत नव्हते ना. दात खिळी बसली, श्वास असं काही कळणं गिळणं, घरचे कदरलेले देवा फुकून. आणि तिथं गेल्यावर पापनं उघड्या म्हणले, अरे जिथं जे आणलं वापस तर सांगणारे लय शहाणे. आता सरम तसं जाऊ देत नाहीत. मग काही बी निमित्त आऊतखोड टाका. हो, मेमरी कार्ड लय उघडलेलं असेल तर कोंबडं टाका. कोंबड्यानं काय केलंय तुमचं? ऐकतो का नाही अशा पद्धती आपण? त्या अनिष्ट प्रथा आहे. आता महाराज नाथबाबा ज्या वेळेला उठले असतील त्यावेळेला त्या काळातही 1-2% 4 वाका असते. आता ह्या माडाचं काय करायचं? तुला ठवाचं त्याच्यावर असतील ना नालायक, काहीतरी विचार करतच असतील ना. मग गंगेच्या पात्रात तर लाकडं नेलेले, त्याचं काय करायचंय? तुला बसू त्याच्यावर. मला असं वाटतं कितीतरी दिवस गुरुजी ती लाकडं पडलेली होती चंदनाची. ते माडही तसा, ते मडकं तसं, ते इस्तू पण इजला नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज स्नानाला गेले आणि गंगेला सांगितलं, बाई हे माझ्या नावानं काढलेली लाकडं येतं, हे माझ्या नावानं बांधलेली तिरडी आहे, ही माझ्या नावानं काढलेला भडाग्नी, माणसाला पेटवतात त्याला भडाग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. हे माझ्या नावानं काढलेला भडाग्नी, याला पाहिल्यावर काही काही बायका धुवाला पण येईनच. हे माणसासाठी यांच्यासाठी काढणं. आता याच्या कोण जात आहे? लय माणसाच्या शनिवारी मेल्याला माणूस पुन्हा एक माणूस घेऊन जातो म्हणून असं मी ऐकतो. असं कुठं असतंय का? वार कोणता वाईट आहे कवे? अद्याप नाही. मला सांगा, मुहूर्ताचा काल हा चांगलं वागणाऱ्यासाठी गोड असतो. चांगलं वागणाऱ्यासाठी गोड असतो. एक जण म्हणला, आमचे बाबा एकादशीला मेले, बिड्याची पण उधारी देत नव्हता कोणाची. आणि एकादशीला मरून काय फायदा आहे? ज्याच्या संघ यात्रेला गेला त्याच्या तिकिटाचे पैसेच देत नव्हता आणि एकादशीला मेला, काय पुण्य आहे त्याच्यामध्ये? आणि एकादशीला कोंबडे मरत नाहीत का? वा वा, हां, क्या बात आहे. वा वा वा. कशाला म्हणायचं शकून? अंतकरणात विश्वाचा मालक ठसावा.
आणि मग तिथं लाभ कोण्या मापात मोजायचा आहे? तिथं लाभच लाभाला मोजीन. इतकी मोठी ताकद अंतकालेचे मामेवर स्मरणमुक्त कलेवर. महाराज मेलाय कोण्या मुहूर्ताला, त्याच्यापेक्षा जगला किती मागचं चांगलं सांगा. आणि चांगलं वागणारी माणसं ज्या तिथीला जातात ती तिथी मुहूर्ताची असती. तुम्ही सांगा बरं, माणसं मेल्यावर माणसं म्हणतात मी पुण्यतिथीचं खात नाही. आज पैठणच्या मालकाची इहलोकातली यात्रा सोडण्याची तिथी आहे. आज एक भाताचा कण जरी भेटला खाली पडल्याला तरी पण उचलून माणसं खातील. ताकद कशाची? तिथीला पवित्र करण्याची ताकद चांगलं वागणाऱ्या लोकात असती. परवाची बीज आणि आजची षष्टी देहूतल्या मालकाने बीज पवित्र केली आणि षष्टी पैठणच्या मालकाने पवित्र केली. महाराज या दोन तिथीला स्वर्गातल्या सर्व देवता आज खाली येतात. सर्व देवता काय इथं कशाचं मुहूर्त आहे? कारण भजन वीर विठ्ठलाचे गाडे कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे अशुभते पुढे शुभ. कारण भजन करणाऱ्याकडे मुहूर्त अशुभ सुद्धा मुहूर्तच होऊन येते, अशुभ सुद्धा मुहूर्त होऊन येते, शुभ होऊन येते. ही भजन करणाऱ्याची ताकद आहे. आता मालकांचं भजन पण आता काय 1-2% चिल्लर लोक असतील वटकन लावणारे. महाराज अनंत पाप्यांचं पाप धुणाऱ्या गंगेला सांगितलं, कोणाच्या अंतकरणात शंका असेल, गंगेचं पाणी वाढलं, सगळं साहित्य वाहून गेलं. कुटुंबातल्या व्यक्तीचा प्रश्न आहे, फक्त नाव सांगत नाही. महाराज हे सगळं साहित्य तुमच्यासाठी काढलं, गंगेनं वाहून नेलं, आता तुम्हाला पुन्हा साहित्य. महाराज म्हणले या साहित्याची पुन्हा गरजच पडू देणार नाही. आता तिरडीची गरज पडू देणार नाही, ह्या लाकडाची चंदनाची नाही, मावनिया नाही, मलिया निळू नाही, आणि ब्रह्मचंदन नाही, कोणत्याच चंदनाची नाही, आणि भडाग्नी नाही, वैशांदर नाही, आणि हविष्याग्नी नाही, आणि जठराग्नी नाही, कोणत्याच अग्नीचं काम पडणार नाही. तर भडाग्नी कुठं टेकलाय? वडवानरही नाही, कोण्यात सगळं वाहून टाकलं. सगळं काय सिद्धार्थ महाराज यम ठणठण बोंबलत होता, दोन्ही हातानं यम बोंबलत होता. महाराज एवढा भक्तीचा पुरुषार्थ एका तिळा इतकं कोणाच्या पुढे वाकायची गरज नाही, पण 4 पानं पाठ करणाऱ्याला नमस्कार केलाय. अरे जेवून जात तसं करू नका, ही नम्रता ज्यांच्याकडे, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात एवढं वैभव घरी असताना नम्रता. किती मोठं नाविन्य, किती मोठं नाविन्य. ह्या लोकांकडे नम्रतेची फार प्रचंड सागराला लाजवील एवढी मोठी व्याप्ती. आणि ही नम्रता ज्यांच्याकडे तो भक्तीच्या यादीत आहे. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. त्यागाच्या बाबतीत जर विचार केला तर आपण किती त्यागी असू शकतो गुरुजी? काय आपल्याकडे त्याग? इथेही पैठणला बरेच दावे येतात ना. आमच्या तिकडं रामपुरीला असते, मुदगलला असते, रामसगावला असते दहावे. कोणाचे आजोबा गेले, कोणाची आजी गेली, कोणाचे वडील गेले, कोणाची आई गेली. आमच्या लोकांनी सांगा काय त्याग करता? एक जण म्हणला 6 महिने मी केळीच खाणार नाही. ते म्हणले केळी खाणार नाही. आमच्या आजी गेल्यात, म्हणले मी नातू आहे 6 महिन्याकरता केळी खाणारच नाही. योगानं मी तिथंच होतो. त्याच्या आईला विचारलं तुमच्या मुलानं आजीसाठी केळी सोडली कशा करता? काही नाही म्हणले महाराज, त्याला केळी खाल्ल्यावर सर्दी होती. त्याग कसं म्हणता येईल? चांगल्या प्रतीचे हरभरे भाजून दिलेत. भूक लागली गुरुजी तुम्हाला, पण भूक लागलेली असताना चांगल्या प्रतीचे हरभरे कधी कधी जाऊ द्या घोळीत नसतील तुपात, पण मी म्हणतो ना तुपात घोळले आणि खाल दिले आणि तुम्ही पुढच्याला देऊन टाकले. मी सहज विचारलं तुम्ही हरभरे का खाल्ले नाही? तुम्ही म्हणले मला दात नाही. त्याग कसं म्हणता येईल? दात नाही म्हणून तुम्ही दुसऱ्याला दिले, त्याग कसं म्हणता येईल? महाराज एका व्यक्तीला गोडाची अपेक्षा आईनं तोंडात मारलं. गोड मागत होतं.
एवढा मुलगा रडत होता, एवढा मुलगा रडत होता. पैठणच्या मालकाला स्नानाला जाण्याचा रस्ता. थांबले. बाई, नाथ बाबा थांबले म्हणल्यावर काय वैभव महाराज. आपण कोणी आपला उद्धार न करणारे थांबले, 2-4 पैसेवाले तरी माणसं फुगत आहेत. साहेब मला बोलले, साहेब मला बोलले. आणि काय करतो साहेब, तो बाप मेल्यावर फुकायला आला, उठून तोडत बसलं साहेबांनी. आज साहेब आहे, उद्या रिबीन कापायच्या कामी नाही तू साहेब, काय एवढा फुगायला. आपण असे फुगतो. कोणते झाडं आपल्याला भेटलं की आपण फुगतो. योग असा आला बराच, किती किती मोठा. एवढा मोठा जगाचा बाप, एवढी मोठी व्यापकत्व, एवढा मोठा अधिकार असणारी व्यक्ती ज्या वेळेला बोलते त्यावेळेला ती किती मोठी माणसं. आणि मग नाथ बाबा थांबले. पैशानं मोठा आपल्याकडे थांबलाय गुरुजी, याच्यात भळभळायचं नाही. मोठ्या गाडीवाला महाराज थांबला असेल तर एखादा भळभळत असेल. महाराज गाडीहून ओळखायचाच नसतो. आम्हाला एकदा मुंबईला घ्यायला एक गाडी आली 2.25 कोटीची. रेल्वे स्टेशनला उतरलो आणि 2.25 कोटीची गाडी घ्यायला आली. मी त्याला विचारलं, दादा तुम्ही कुठल्या नोकरीला? ते मला नोकरीला नाही बा, मी आत्तापर्यंत सुपारी नाही, बडीशोप नाही, विलायची नाही, लवंग नाही, काहीच खाल्ली नाही, एका कवडीचं व्यसन नाही, टोल नाक्यावर टाळ्या वाजितो. आणि कमवलेल्या पैशाची 2.25 कोटीची गाडी घेतली. मग महाराज 5-50 लाखाच्या गाडीत बसत असेल, काय नवलाची गोष्ट. या देशातल्या गुंडायला 5-5, 10-10 कोटीच्या गाड्या आहेत. गुंडायला महाराजा गाडी ओळखल्या जात नसतोय. महाराजा पैशावर ओळखायचा नाही, महाराज हा आचरणाच्या कार्डावर ओळखायचा असतोय. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे वैभव तर होतंच, पण आचरणाचं कार्ड किती गोड होतं कल्पना करा. आणि ती दर्जेदार व्यक्ती थांबल्याबरोबर ती बाई हादरली. आदरयुक्त भीती, आदरयुक्त भीती. हादरली म्हणजे तिला काय असं वाटलं नाही आपल्याकडे काय एखादं एवढं संकट आलं का, एक आदरयुक्त भीती वाटली. लगेच डोक्यावरचा पदर 1 इंचभर पुढे आला. आणि माझ्या लहानपणी बायका मोठी व्यक्ती आल्याच्या नंतर पदर सावळीत होत्या, ह्या आता सावरायला आता होते का नाही. आपल्या लहानपणी करायचं ना असं, एखादा प्रतिष्ठित व्यक्ती समोरून आला, पदर जरी डोक्यावर असला तरी हात लाईत होता. एक आदरयुक्त भीती होती. याच्याही पलीकडे सांगतो, मालक समोरून आल्याच्या नंतर गड्यानं बिडी मांडीलाही झिलती. मांडीला बिडी वडायचा नाद होता, पण मालका देखता वडीत नव्हता. आणि समोर मालक दिसल्याबरोबर टाकून द्यावा तर दिसल म्हणून तशीच मांडीला चुरगाळली इस्त्यासह. याला आदरयुक्त भीती म्हणायची. बिडी वडणं हा भाग चांगला आहे, मला ते नाही म्हणायचं, पण मालका देखता वडीत नाही इतकं तर चांगलं म्हणावं लागेल ना. बिडी वडणाऱ्याला चांगलं म्हणणार नाही, पण मालका देखता वडत नाही, किती आदरयुक्त भीती आहे. एक तशी एक आदरयुक्त भीती त्या बाईला वाटली. मालक थांबलेत. रडणाऱ्या पोराला सांगितलं, बाळा थांब रे, महाराज थांबलेत, रडू नकोस. तर ते रडू लेकरू होतं, ते जास्त रडू लागलं. महाराजांनी आवाज दिला, बाई बाहेर आले. काय महाराज? अगं मी 2-4 दिवसापासून जातो माय, हे सारखं सकाळी सकाळी रडतंय. काय? काही नाही महाराज, ते उठलं की गोड मागतंय. मग देत जा ना ग. डोळे भरून आले. महाराज म्हणले, अगं लेकरू आहे, ते हट्ट असतो बाल हट्ट. आणि काय मागतंय तिला? गुळ मागतंय ना तुला, देत जावा ना, काय हरकत आहे? लेकराला गुळ न द्यायला काय हरकत आहे? बाईनं सांगितलं, मालक मी हळदीच्या अंगानं आले तसे आमच्या घरी गोड पदार्थच नाही. इतकी परिस्थिती नाजूक. गाल लाल झालेला होता मुलाचा. जवळ घेतलं, बाळा चल तू आमच्याकडे. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, त्याचं गोड सुटावं ते दिवसपासून गोड बंद केलं. काय त्याग असो, दुसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी. तुम्हाला किती लोक दाखवायचे? गंगेवर वैराग्य निर्माण झाल्यावर माळी घालते, आणि एखाद्या बाजारातले पाहुणे भेटल्यावर पुन्हा माळी तोडते रक्ताच्या नात्यासाठी.
कितीतरी दाखवील, कितीतरी महाराष्ट्रात फिरता फिरता. महाराज दुसऱ्याच्या लेकरासाठी स्वतः आपण एका गोड पदार्थाचा त्याग करावा, सामान्य त्याग असेल काय लोकांचा? कशालाही त्याग नाही म्हणायचं, कशालाही त्याग नाही, कशालाही त्याग नाही. महाराज 1800 पत्न्या असताना अंगावर भगवं उपरणं घेतलं आणि जिच्यासोबत पहिल्यांदा लग्न झाले पहिल्या क्रमांकाच्या पत्नीला माय म्हणलं, गोपीचंद. त्याग आहे, याला त्याग म्हणावं लागेल. त्याग या बऱ्यापैकी वैभवात विरजित असताना त्या गोष्टीचा त्याग करावा, याला त्याग म्हणायचं. आपले त्याग असेच, जी गोष्ट आपल्याला पचत नाही ती दुसऱ्याला द्यायची. गाय याल्याच्या नंतर 3 दिवस दूध फुकट फुकट ते दूध द्यायचं आणि त्याच भांड्यात पुन्हा ज्वारी येते, ती शिजून पुन्हा गाईला चारायची आणि दूध निब्बर झालं की मग इकत. आणि त्यांना आपण त्याग म्हणायचं का? जे दूध नाचतंय ना ते पाकाच्या म्हणजे स्वयंपाकाच्या कामी नाही ना, ते दूध आपण दान करतो, आपल्याला त्याग कसं म्हणता येईल? अद्याप नाही. मला त्यागांचे जीवन वेगवेगळी होती. वैराग्य तो त्याग. वैराग्याच्या बाबतीत जर विचार केला तर पैठणच्या मालकांचं कुठला असा कोण व्याप्ती, कुठलं माप आहे की ते माप या मापाला जुळेल? एवढं मोठं वैभव नाथांचं. लवचिकतेच्या बाबतीत जर विचार केला तर श्रीखंड्याचं नाव माहीत नाही. थोडा वेळ बोलू, नंतर सीताराम बाबांचं कीर्तन सुरू होणार आहे. आम्हाला गुरुतुल्य आहेत ते. आणि एरी वाटचालीत वारी त्याच्यात थोडं सगळ्यांनी बोलायचं असते. नाव माहीत नाही. पाणी भरायचं काम पैठणच्या मालकांनी केलं, पंढरीतल्या मालकांनी पैठणच्या मालकांकडे केलं. कावडा असायची, पण ते पाणी किती शिस्तीत भरावं लागत असेल. पायात बुटा चप्पल असेल का? फक्त कमरेला पंचा, खांद्यावर कावड. बरं देव सुंदर किती, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. कावडीचा दांडा खांद्याला किती टोचत असेल, किती टोचत असेल तो दांडा खांद्याला. बरं आता इतक्या सुविधा असूनही पाण्यात हात घाला वाटेना. त्यावेळेला सुविधा नसताना पाणी पवित्र होतं. किती गाद्या, किती गोदडे, किती काच, किती शिश्या. बरं हे टाकण्यासाठी का मुस्लिम येतात का? आपलीच आहेत ना, आपलीच आहेत. एक सांगू का तुम्हाला, आपण नाना प्रकारचे आजार राहण्यासाठी औषधं घेतो, पण हे औषध खात असताना पथ्य कोणतं पाळतात हे पाळत नाहीत. याच्याकरता आपल्याला गुण येत नाही. सर्दी राहण्यासाठी गोळ्याचा डोस वाढून घेतला, पण गोळी खाल्ली की चिंचा खातो, सर्दी कशी राहील? आपण ज्या तीर्थावर गेल्यावर त्या तीर्थाचं महत्त्व काय, त्याचा अधिकार काय, तिथला शिष्टाचार काय, तिथलं वैभव काय, तिचं कसं वागावं, हे जे मर्म ज्याला कळतंय का त्याला त्या तीर्थाचा पुण्यकाल कळत असतो. कारण तो ते पुण्य त्याला पावत असते, ते तीर्थ त्याला पोषक ठरत असते. तुम्हाला किती लोक दाखवायचे, गोदावरीत जाता जाता तंबाखू चोळीत जाणार, जाताना दोनदा येताना दोनदा, गुळणा करणारच नाही, नुसते पाय धुवून. त्याला माहिती तंबाखू नाश होती. काय अधिकारी मला सांगा ना, आपली लायकी आहे का त्या गोदावरीच्या पात्रात जाऊन पाय धुवायची? आपणच तिथं चुका करतो, आपणच या नाना प्रकारच्या अनिष्ट प्रथा राबवतो आणि आपण पुन्हा वरचू सोगातो की देवानं आपलं भरं करावं. असं कसं करेल तो देव? चला, मला असं वाटतंय काटे असतील पायात, काही नाही, अशा वेळेला पाणी भरायचं आणि देवानं ती कावडं आणून टाकायची. मला जीवदशेला आलेल्या देवाला प्रत्येक देहधर्म असतो. जीवदशेला देव श्रीखंड्याच्या रूपात आहे, त्या अर्थी जीवदशेला आहे. जीवदशेला आहे त्या अर्थी तुमच्या माझ्या रूपात आहे. आणि तुमच्या माझ्या रूपातल्या प्रत्येक व्यक्तीला देहधर्म सारखा आहे. जास्त काम करणं, घाम येणं देवालाही येत असेल. बरं तुमच्या माझ्यासारख्या दगड्या शरीराला येतो, तर देवाचं शरीर किती कोमल आहे. मग त्या कोमल शरीराचा घाम पाहून जिचं अंतकरण वागतंय त्या गिरिजा काकी स्वयंपाक करत होत्या. 10-5 कावडी आणून टाकल्या. आवाज दिला, श्रीखंड्या जी आतमध्ये या. स्वयंपाकघरात जाण्याची परवानगी नव्हती कोणाला, पण बोलवलं आतमध्ये. बसायला पाठ टाकला, एका पात्रामध्ये भात घातला, त्याच्यात दूध घातलं, साखर तूप घातलं आणि सांगितलं, श्रीखंड्या घे बाळा. विश्वाच्या मालकानं श्रीखंड्याच्या रूपात आईसाहेबांना सांगितलं. लवचिक किती लोक होती. आईसाहेब, मालकांची पूजा चालू आहे, देवाचा नैवेद्य राहिला,
हरिपंडितांचं स्नान आटपलंय, आता ते न्याहारीला बसतील. नाश्ता हा शब्द नव्हता. त्यांचा नित्यनेम आटपल्याच्या नंतर ते प्रसादाला बसतील. मला अगोदर कसं काय? आईसाहेबानं सांगितलं, श्रीखंड्या नाव सांगत नाहीस, गाव सांगत नाहीस, कोण्या प्रांतातलाही सांगत नाहीस. काय रे, आम्ही फक्त तुझ्या लक्षणावर श्री शब्द वापरला. श्री या लक्ष्मीचा अर्थ, शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी. आणि हा लक्ष्मीचा पतीच होता. नुसत्या वागण्याहून, नुसत्या बोलण्याहून, नुसत्या चेहऱ्याच्या लक्षणाहून आम्ही तुला श्रीखंड्या हा शब्द नाव ठेवलंय. काय वागणं, काय बोलणं, काय तुझं काम आहे रे? अरे तू आमच्या घरात आल्यापासनं आमच्या घराचं रूपांतर स्वर्गात झालं रे. बाळा घेणं रे एवढं. आईसाहेब मालकाच्या अगोदर प्रसाद आणि मालक देवाला नैवेद्य. आता पूजा आरती चालू आहे, हे सगळं होणार आहे. आता ताट घेऊन जायचं नैवेद्याचं. आणि नैवेद्यात हा भाताचाच पदार्थ असतो, मसाल्याचे पदार्थ नैवेद्यात नसते. आपल्याला काय कळत नाही. काल्याच्या पंक्तीच्या दिवशी एक टोपलं, टोपल्यात पत्रवाळी, त्या पत्रवाळीवर मोठी चपाती, तिच्यावर 2-3 बैंगणं आणि एक बैंगण्या देवापाशी ती पत्रवाळी ठेवली, पाणी पिरिली. म्हणजे बऱ्याच बैंगण्याला कळत नाही की बैंगण देवाला जमत नाही. काय नाही, बंध बैंगण, बंधी चपाती, टोपलं, त्याच्यात पत्रवाळी, बास टेकीन पाणी फिरीन, पोंडाली या काय तू का ब्रह्मव्यात्ता आहेस का? काय काय सुधरत नाही ना काही कशाचं. नैवेद्य भाताचा, तुपाचा, वरणाचा नैवेद्य असा चालेल ना. वांग्याचा नैवेद्य चंपाषष्टीला ज्या त्या तिला ज्या त्या गोष्टी गोड असतात. एरवी नाही ना, एरवी कसं शक्य आहे? देवाचा नैवेद्य हा जायचा. आहे साहेब श्रीखंड्या तू घे बाळा, उंच आवाजात बोलू नकोस बाळा, घे. डोळे भरून आले. आई साहेब मालकाच्या अगोदर कसा जीव. मला हा भाव बघायचा होता देवाला. आणि आईसाहेबानं डोळ्यातून पाणी आणलं आणि सांगितलं, श्रीखंड्या तुला हरिपंडिताची शपथ आहे, एवढं घेऊन टाक. महाराज पोटच्या मुलाची शपथ घालावा. इतकं अंतकरण नम्र, इतकं अंतकरण लवचिक. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. पण इथं हे कसं वाक्य बसेल? हे कोणाचं काही पत्ता नाही, फक्त आपलं काम करतंय. आणि त्याच्यासाठी स्वतःच्या मुलाची शपथ घालावी आणि जीव घालावं. देवानं हात धुवावे, कावड खांद्यावर घ्यावी आणि गोदावरीच्या पात्रात येऊन विश्वाच्या मालकाने ढसा ढसा लटावं. 350 तीर्थापैकी एका तीर्थाची मालकीन विश्वाच्या मालकाला विचारायची, प्रभू, कारण त्याच्या अंगठ्यातून जन्म आहे तिचा. एका गंगेचा जन्म त्याच्या अंगठ्यातून आहे, एका तीर्थाचा. आणि या तीर्थराजानं खैरमोडे महाराज देवाला विचारावं, प्रभू एवढं का रडता? तर विश्वाच्या मालकानं सांगितलं, प्रेम करणारी कौशल्या पाहिली, प्रेम करणारी देवकई पाहिली, प्रेम करणारी यशोदा पाहिली आणि या तिघींपेक्षा प्रेम करणारी शबरी सुद्धा पाहिली. कारण वनवासाला प्रभू रामचंद्र जात असताना कौशल्या रडल्या, इतकं प्रेम, प्राण नाही त्यागला. बंदी शाळेतून कृष्ण परमात्म्याला गोकुळात नेऊन घालत होते, देवकी रडल्या, प्राण नाही त्यागला. यमुनेच्या डोहात भगवान चेंडू काढण्यासाठी निमित्तेनं गेले, त्यावेळेला मागे सरे माय पावला पावली. पण प्रेम होतं, धन्य यशोदा ती माय. पण पायाच्या जखमा पाहिल्याबरोबर शबरीनं प्राण त्यागावा. सामान्य प्रेम आहे का? आणि त्याच्यानंतर पुढे कलियुगाच्या काळामध्ये मला शबरीसारखं अतूट प्रेम करणारी गिरिजा माता सापडली ग. मला सर्व 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 विश्वातल्या वात्सल्याची कळ तिथं प्राप्त होते. महाराज काय देवानं गोदावरीच्या पात्रात रडावं. इतकं अंतकरण लवचिक, किती नम्रता असेल, किती भाव गोड असेल. आणि म्हणून बार्त्रिक 36 वर्ष जगाचा मालक गिरिजा काकींचे लुगडे धुण्यासाठी होता. किती मोठं प्रेम, किती मोठा भाव. आणि विश्वाचा बाप ज्या मातीत 36 वर्ष राहिला, एक सोपं वाक्य 2 मिनिटात ऐका. विश्वाचा बाप ज्या मातीत 36 वर्ष राहिला, ही माती किती पवित्र असेल त्याच्या पदस्पर्शाने, किती पवित्र असेल, किती पवित्र. 36 वर्ष जगाचा बाप या मातीत राहिला. मग पाणी फिरणे भरण्याच्या निमित्तानं असेल, गावात काही वस्तू आणण्याच्या निमित्तानं असेल, सरपणाची मुळी आणण्याच्या निमित्तानं असेल, एखाद्याला वस्तू नेऊन द्यायचं सांगितलं असेल त्या निमित्तानं असेल, नाथबाबांच्या सोबत फिरत असताना या मातीमध्ये काय त्याच्या भक्तीचा पदाचा सुगंध असेल. आणि विश्वाचा बाप 36 वर्ष ज्या मातीत राहिला, त्या मातीत वारीच्या निमित्तानं तुम्ही येता. तुमचंही पुण्य मोजण्यासाठी विश्वाच्या मालकाकडे तराजू नाही. भानोदास एकनाथ गरजा महाराष्ट्रवाले आमचे अजयजी लवडे आहेत, अजिंक्य आहे,
अधिक नाही काशीतला मालक दुरुस्त करू शकत नाही ना, सत्य लोकाचा मालक दुरुस्त करू शकत नाही. तो दुःखाचं कवच आणि वलय वारकरी दुरुस्त करू शकतो. लानेसर भानदास नावाचे महान एक वारकरी होऊन गेले भानदास महाराज. 14 वर्षे एका घरी मुक्काम. 5 मिनिटं घेते तुमची. वारी का आवडते मला? प्रचंड लोक शुद्ध एकादशीला विनंती करते, कीर्तनाला घेत नाही. दर महिन्याच्या पंढरपूरच्या शुद्ध एकादशीला पंढरपूरला जातो. वर्षाची एक त्र्यंबकची वारी परिक्रमा ती पण असते. कालची देहूची सुद्धा, ही सुद्धा, कार्तिकी आळंदीची सुद्धा आणि पंढरपूरच्या 12ची 12 वारी. तर वारीचे महत्व किती मोठे आहे. भानुदास महाराज 14 वर्षे एका घरी मुक्काम आला आणि 14 वर्षात एकही वर्षी त्या घरी पाळणा हल्ला नाही. असा सिद्धांत होता म्हणे की एवढी वैभवशाली माणसं त्यांच्याकडे येऊन गेले की ज्यांचा कंठ शेकण्यासाठी सरस्वती येत होती, त्या अर्थी विद्वत्ता प्रचुर तिथे असते. पण सगळ्यांनी जन्मकुंडल्यावर पाहिल्याच्या नंतर सांगितलं तुमच्या कुंडलीमध्ये, तुमच्या घरामध्ये इथून पुढे पाळणा हलणारच नाही, असं सांगून माणसं जायची. भानुदास महाराज जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर अचानक रस्त्याने एक बाई चालली, तिच्याकडेच लेकरू रडत होतं. भानुदास महाराज म्हणले, बाई कोणाचं लेकरू रडत आहे? त्या बाईनं उत्तर न देता गुरुजी डोळ्याला पाणी आलं. भानुदास महाराजांनी विचारलं, बाई मी विचारतो लेकरू कोणाचं रडत आहे? काही नाही महाराज, असं आमच्या घरी रडावं अशी आमची इच्छा आहे. असं लेकरू आमच्याकडे रडावं अशी आमची इच्छा आहे. गेली 14 वर्ष झालं माझ्या बाळाचं लग्न होऊन अजून पाळणा हलणार नाही. काय काळजी करते माय? पुढच्या वारीला येताना आमच्या भजनात त्याच्या रडण्याचा आवाज येईल. दुसऱ्या वर्षी वारीला गेले. काय बाईनं स्वागत केलं. पवार सर, गव्हाणे साहेब आणि मंडळाधिकारी गव्हाणे साहेब सुद्धा आहेत. इतकं स्वागत केलं की त्या प्रसन्नतेला पारावर नाही. बाईनं विचारलं, महाराज एक बोलू का? आतापर्यंत प्रचंड विद्वान आमच्या जन्मकुंडाला पाहून गेले, त्यांनी सांगितलं तुमच्या कुळात पाळणा हलतच नाही. भानुदास महाराजांनी सांगितलं, बाई तुला शब्द दिल्यावर मी पंढरपुरात गेल्यावर पंढरपुरातल्या मालकाला विचारलं पोरग होईल का? नाही. मुलगी होईल का? नाही. काशीतले मालकही पंढरीत भेटले, त्यांना विचारलं होईल का? त्यांनी सांगितलं नाही. हंसार बसून ब्रह्मदेव आले, त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं नाही. मग महाराज जिथं ब्रह्मदेव नाकारतो, जिथं काशीतले मालक नाकारतात, जिथं पंढरीतले मालक नाकारतात, तुम्ही आम्हाला मुलगा द्यायला कसा? मी आतापर्यंत केलेल्या वारीच्या पुण्याचा हौद भरलेला होता. आतापर्यंत ज्या पंढरीतल्या मालकाच्या वाऱ्या केल्यात का, त्या वारीच्या पुण्याचा हौद भरलेला होता. आणि त्या हौदातलं वंजळभर पुण्य काढलं आणि तुला सांगलंय, दिली चाली वाचा क्षय मागिल्या तपाचा, मी माझ्या पुण्याचा क्षय केला आणि तुमचं भलं केलं. महाराज जगाचा पाप बायडाटा पाहिल्याशिवाय बरं करू शकत नाही, पण वारकरी मात्र बायडाटा चुलीत घालून पुढच्याचं बरं करू शकतो. तो फक्त वारकरीच करू शकतो. म्हणून तुमच्या चपलाला बोटाला हात लावून विनंती करतो, आळंदीला जा, दर्शन घेऊ नका, नुसती परिक्रमा करा, इंद्रायणीचं स्नान करा, घरी या. पैठणला मंदिरात दर्शन घेऊच नका, नुसतं स्नान करा, परिक्रमा करा, घरी जा. पैठणला नुसती परिक्रमा करा, नगर प्रदक्षिणा करा, चंद्रभागेचं स्नान करा, कळस पा, घरी जा. देहूला तेच करा. वारकऱ्याचा हा नियम आहे. आणि तुम्हाला दर्शन घ्यायचं, एरवी जाऊन दर्शन घ्या. वारीला नुसतं या मातीत आले आणि एखादं कुठंतरी नामचिंतन ऐकलं, परिदक्षिणा केली, तर याचं पुण्य इतकं मोठं आहे की आपला नाना प्रकारचा विशुद्ध कर्माचा बायडाटा जाळून टाकण्याची ताकद वारीमध्ये असते. वारी करत जा. पुन्हा